जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहेत तुम्ही? आहोत तुम्ही सगळे चांगले असणार. जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे की फ्रीजची डिलिव्हरी झालेली आहे आणि फ्रीज लावायसाठी आता आम्ही करते जागा. बघा, फ्रीज ना कालपासून पॅकिंगच आहे आणि आता दीदी, पप्पा आणि मम्मी म्हणजे तिघांनी मिळून इकडून साफसफाई करत आहे. कारण की तुम्हीच बघून द्या काय आहे तर तिकडून. तर पप्पा इथे जे म्हणजे याच्यामध्ये ना गहू होते, तर आता हे टाकी खाली करणार आहे आणि याच्या जागेवरती लावणार आहे फ्रीज आणि टाकीला करणार आहे या साईडला. आणि म्हणजे पूर्ण जेवढं पण पसार आहे ना सगळं आज क्लिनिंग करून टाकतो. हे बघा दीदी इकडे पकडून आहे. तर एक पोतं भरलेलं आहे गव्हांचं. अजून खूप सारे गहू याच्यामध्ये बाकी आहेत. बघा इकडे पप्पा करत आहेत काम. तर दीदी आणि पप्पा करतील काम आणि मला लागलेली आहे भूक. तर मी आता नाश्ता वगैरे करतो काहीतरी, चहासोबत चपाती वगैरे खातो आणि पटकन फ्रीजची परत एक वेळेस ओपनिंग करतो. कारण की काल रात्रीचा टाईम होता तर त्यामुळं अंधार अंधार दिसत होता, कारण की जरा हॉल्टेज कम पडला होता. तर आता दिवस निघाला आहे आणि आता जास्त उजेड आहे, तर आज एकदम क्लिअर तुम्हाला फ्रीज दिसणार आहे. म्हणजे अजून आम्ही फ्रीज चालू पण नाही केलेला आहे, घरी आणून ठेवलेलं आहे फक्त काल रात्रीपासून. आणि त्याच्यासाठी ना एक स्पेशल एक नवीन बोर्ड आणायचा आहे, जे की तुम्हाला पण माहीत आहे. त्याला बरंच काहीतरी बोलतात, मला नाही माहीत आहे, पप्पाला माहीत आहे. तर मी नाश्ता वगैरे करतो आणि पटकन फ्रीजची ओपनिंग करतो आणि पटकन फ्रीजला लावून चालू करतो. तोपर्यंत नाश्ता वगैरे करा, तुम्ही पण करा, मी पण करतो. तर त्याला नाश्ता वगैरे करू आता आपण. तर फायनली आमचा फ्रीजचे होता त्याची ओपनिंग वगैरे केलेली आहे आणि जिथं लावायचं तर आम्ही तिकडे लावलेलं. तर बघा सामान जेवढं पण होतं काही, हे सर्व सामान पप्पानी तिथे भरत आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो आता फ्रीज आम्ही कुठं ठेवलेला आहे. तर बघा आता तुम्ही फ्रीज. तर फ्रीज आम्ही ठेवलेला आहे इथे. तो जरा असा डाऊन झालेला आहे या साईडला, कारण की इथे ना जरा गड्डा वाटत आहे मला खाली. तर आता याच्या खाली काहीतरी लावतील पप्पा, तेव्हा तो व्यवस्थित राहणार. फ्रीजचं तर काम झालेलं आहे आणि अजून एक काम आहे की जे पप्पाला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे, कारण की त्यांचे जे टोंगे आहे ना त्याला जे जरा दुखत असतील. तर काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर ते आता तिथंच दवाखान्यात गेल्यावर समजणार आहे. आणि तोपर्यंत तुम्ही फ्रीज बघा इकडे. हा आम्ही ऑन नाही केलेला आहे अजून, कारण की इथे ना एक बोर्ड लावायचा आहे मला याच्यासाठी, जे की वेगळं राहणार आहे. कारण की इथे लावत होतो आम्ही तर इथे जागा कमी होती आणि इथे गॅस वगैरे तर जरा दूरच गेलेला आहे. तर आता आम्ही ठेवलेला आहे तो इथे. आणि मी आता अकोल्याला जाणार तर सर्वात पहिले एक बोर्ड आणि वायर इथे घेऊन इथे फिट करणार आहे बोर्ड, तेव्हा आपला फ्रीज होणार आहे ऑन. तर तोपर्यंत हा बंदच ठेवतो आहे आम्ही. तर माझी तयारी झालेली आहे, मी आंघोळ वगैरे केली आहे आणि पप्पा गेलेले आहे समोर. तर पप्पा आणि मी लवकर जातो आता दवाखान्यामध्ये. तर पप्पा गेले समोर, मला देतात आवाज. तर डायरेक्ट आता दवाखान्यामध्ये भेटू आपण. तर फायनली मी आलो पप्पाला घेऊन दवाखान्यामध्ये. पप्पा गेलेले आहेत आतमध्ये आणि मी थांबलो बाहेर. पप्पाचं नाव वगैरे लिहून दिलं आहे, नंबर आहे 62 आणि टाईप लागणार आहे जरा. तर तोपर्यंत आता मी बाहेरच थांबतो, कारण की अंदर खूप आहे. जाऊ दे आता पप्पाच्या स्लो वगैरे डायरेक्ट आतमध्ये. झाला आहे पप्पाचा दवाखाना. तर पप्पांना सांगत आहे अजून आराम करायचा पायासाठी, कारण की ते नसा वगैरे लागेल ते. तर पप्पांनी जात आहे समोर जात आहे, कारण की फ्रीजच्यासाठी बोर्ड वगैरे घ्यायचा आहे आणि वायर पण घ्यायचा आहे. तर आता जातो आम्ही खायच्या दुकानमध्ये समोर. तर फ्रीजच्यासाठी बोर्ड पण घेतलेला आहे आणि पप्पा फॅमिलीला पण दूध घ्यायला दूध वगैरे घेतो आम्ही आणि लवकर फ्रीजला आपल्या चालू करून टाकतो आहे.
जस्ट आता पोचलो आहे मी घरी. पप्पा गेलेले आहेत आतमध्ये आणि दीदी आणि मम्मी गेलेले आहेत बाहेर. आणि माझी गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा की गाडी जरा क्लिनिंग दिसत आहे का. कमेंटमध्ये नक्की सांगा की गाडीला किती वर्ष झालेले आहेत माझ्या. मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि आमचं पाणी पण आणलेलं आहे. म्हणजे नळाला 3 दिवस झालेलं सारखाच पाऊस चालू आहे, सॉरी पाणी चालू आहे. आणि बघा गोल्डी बिचारा घरामध्ये एकटाच होता. दीदी आणि मम्मी गेलेले आहेत बाहेर. तर तेपर्यंत आता मी फ्रेश होतो. आणि फ्रीजची जी वायरिंग आहे ते मी इतर नाही लावणार आहे, कारण की ते रिक्सी काम आहे. तर ते दुसऱ्याच येतील आमच्या घरी. आणि माझी गाडी बघा आता. तरी आम्ही किती वेळचे आलो घरी आणि फ्रीजचं बोर्ड पण आणलेलं आहे, पण ते जे मेकॅनिकल आहे ते काही घरी आलेले नाही आहे. तर ते येतील सकाळी. तर आता उद्या फ्रीज चालू होणार आहे. आज पण एक रात्र निघणार आहे. आणि आज आमच्या गावचा बाजार पण होता. तर मी आणि पप्पा आणि मम्मी आम्ही तिघं गेलो होतो बाजारामध्ये. तर मम्मी आज सगळं भाजीपाला व्यवस्थित काढत आहे आणि दीदी काढत आहे पाणीपुरी. आणि फ्रीजच्यासाठी आम्ही म्हणजे भाजीपाला जरा जास्तच आणलेला आहे. तसं पण आमच्या घरी ना दर हप्त्याला जास्तच भाजीपाला राहतो, कारण की याच्यामुळे हा जो आहे ना गोल्डी, याच्यामुळे टमाटर जरा जास्तच ठेवतो. तर आता फ्रीजच्यासाठी आम्ही सगळं पुष्पच केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित फ्रीज पण पुसून घेतलेलं आहे. पण की फायदा नाही झाला तर सकाळी सगळं पॅकिंग वगैरे जे आहे ओपनिंग करू आपण फ्रीजची, व्यवस्थित त्याला चालू वगैरे करू आणि नंतरला आपला फ्रीज चालू होणार आहे. तर सकाळी दीदी करणार आहे त्याची पहिली पूजा आणि नंतरला होणार आहे फ्रीज चालू. तर आता मी पाणीपुरी वगैरे सगळं खातो आणि नंतर तुम्हाला परत इकडे भेटतो जेवण झाल्यावर. तर आता रात्रीच वाजलेले 10 आणि ब्लॉग वगैरे मी एडिटिंग करत होतो. तर पप्पा गोळी घ्यायची विसरले, तर त्यांना मी परत उठवलं झोपेतून. तर ते घेतात आता गोळी वगैरे. तर पप्पा घेतात त्यांचं मेडिकल, कारण की त्यांच्या पायाला ना म्हणजे ते वात वगैरे असं काहीतरी झालं होतं आणि नसा पण म्हटले काय होतं त्याला, नस लागली होती त्यांची. तर डॉक्टरने सांगितलं आहे 4-5 दिवस तुम्ही आराम वगैरे करा आणि नंतरला तुम्ही येऊ शकता. म्हणजे त्यांचे पाय जसे अकळले आहेत ते तिरपे चालत आहेत. तर मी आता ब्लॉग वगैरे एडिटिंग करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज. बाय बाय.